Good morning, all my dear children. Last few periods we have begin, we have discussed 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. मागच्या काही पिरियडपासून मागच्या काही तासिकेपासून आपण बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हे जे लेसन आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत आणि त्याच्यात जे आर के नारायण आहे यांचं जे स्वामी आणि मित्र हे जे पुस्तक आहे या पुस्तकांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेत आहोत. आणि हे जे पुस्तक आहे आर के नारायण यांचं स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल. म्हणजेच आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि लेखन आहे असे नव्हे, तर खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. आणि याच विषयी आपण मागच्या तासिकेला आपण माहिती जाणून घेत होतो. आणि त्याच्यात आपण लास्ट पिरियड वी हॅव स्टॉप युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 70. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 71. आणि मागच्या पिरियडला आपण की जे तुमचं पाठ्यपुस्तक क्रमांक 70 आहे त्याच्यावरील जो शेवटचा पॅरेग्राफ होता त्याविषयी आपण माहिती घेतली. आणि त्याच्यात आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीने की आर के नारायण यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तकाच्या वर्णनात म्हटलं आहे की एका 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून दर्शवले आहे. आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. हेही खरे आहे की खोडकर मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम आर के नारायण स्वामी आणि मित्र हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या कथेतून करतात. आणि याच ठिकाणी आपण मागच्या पिरियडला थांबलो होतो. आज आपण तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकावरील पाठ्यपुस्तक क्रमांक 71 आहे त्याच्यावर आधारित जे 2 or 3 पॅरेग्राफ्स आहेत त्याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं जे टेक्स्टबुक पेज क्रमांक 71 आहे त्याच्यावर बघा आणि तिथं जो फर्स्ट पॅरेग्राफ आहे त्याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ. बघा तुमच्या पुस्तकात. सो इन कन्क्लूजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन्स ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड or who may want to improve their English skills. So in conclusion means what? अखेरीस किंवा शेवटी. conclusion अखेरीस किंवा शेवटी. It can be said that book is a good read for children of all ages. age म्हणजे काय? वय. who may just enjoy आनंद. a good read or who may wants to improve म्हणजे काय? सुधारणा. improve their English skills म्हणजे काय? कौशल्य. So in conclusion it can be said that this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे, एन्जॉय घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचन अनुभव देते. म्हणजे हे जे पुस्तक आहे कोणतं? स्वामी आणि मित्र नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचायचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचन अनुभव देते. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे अबाउट द ऑथर.
ऑथर म्हणजे काय? लेखक. ऑथर म्हणजे काय? लेखक. रायटर. अबाउट द ऑथर. अबाउट म्हणजे विषयी. मग काय झाला त्याचा अर्थ? अबाउट द ऑथर म्हणजे लेखकांविषयी शेवटी या ठिकाणी. अबाउट द ऑथर लेखकांविषयी. बघा, द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम आर के नारायण. ग्रेटेस्ट म्हणजे काय? महान, सर्वात महान. ऑथर लेखक. ऑथर म्हणजे काय? लेखक. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम आर के नारायण. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्य कृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान काय आहे? मोठे आहे. कोणाचे? आर के नारायण यांचे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑथर्स ऑफ ऑल टाईम आर के नारायण. म्हणजेच आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. अनेक उत्तम भारतीय साहित्यकृतीच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान काय आहे? मोठे आहे. कोणाचे योगदान मोठे आहे? आर के नारायण यांचे. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल म्हणजे काय? रिस्पॉन्सिबल मीन्स काय सांगता येईल? काय सांगता येईल तुम्हाला? रिस्पॉन्सिबल येस, जबाबदार असं आपण म्हणू शकतो. जबाबदार. फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग म्हणजे काय? आउटस्टँडिंग म्हणजे काय? उत्कृष्ट. लिटररी म्हणजे काय? याच्या आधीच याचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. लिटररी साहित्य वाङ्मय. वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस म्हणजे काय? उत्पादित किंवा निर्मित. अँड दिस बुक इज पर्टिक्युलर म्हणजे विशेष. पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड्स. पर्टिक्युलर म्हणजे विशेष. कॅप्चर्स म्हणजे कब्जा करणे. कॅप्चर्स द इसेन्स म्हणजे काय? सार किंवा सत्वगुण. इसेन्स ऑफ इंडियाज अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेज किड म्हणजे मुलं. टीनेज म्हणजे किशोरवयीन मुलं. 13 ते 19 वर्षे वयोगटातील जी मुलं असतात त्यांना काय म्हटले जाते? टीनेज म्हणजे किशोरवयीन. टिपिकल म्हणजे काय? याच्या आधीच याचा पण अर्थ आपण जाणून घेतला आहे. ठराविक, वैशिष्ट्यपूर्ण, नमुनेदार. टिपिकल. बघा आता, आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. हे पुस्तक म्हणजे कोणते? स्वामी आणि मित्र. हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय नेमके पकडते. म्हणजे हे जे पुस्तक आहे स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी आणि मित्र, हे जे पुस्तक आहे हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय नेमके पकडते. अदर ग्रेट्स वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स म्हणजे काय? समावेश. इन्क्लूड्स म्हणजे समावेश असा त्याचा अर्थ होतो. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स म्हणजेच आर के नारायण यांची इतर जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स. बघा, त्यांची काही जी अदर महान असं जे साहित्य आहे, वर्क आहे, त्या
साहित्याचा देखील याच्यात काय होतो, समावेश होतो. बघा ते कोणतं साहित्य आहे, अजून इतर जे ग्रेट साहित्य आहेत आर के नारायण यांचं, ते आणखी ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण कोणत्या आहे त्या या ठिकाणी खाली दिलेलं आहे. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. हे काय आहेत, आर के नारायण यांचे काही महान किंवा थोर असे कार्य आहे किंवा साहित्य आहे. बघा मालगुडी डेज हे काही वर्षांपूर्वी की जे दूरदर्शन चॅनल आहे त्याच्यावर देखील मालगुडी डेज नावाचं एक सिरियल, एक मालिका सुरू होती. मला वाटतं ते आता बंद झालं. एपिक म्हणजे काय, एपिक म्हणजे महाकाव्य. रामायण आणि महाभारत काय आहे, महाकाव्य आहेत एपिक. अँड शॉर्टन म्हणजे काय, लहान. अँड वर्जन म्हणजे काय, आवृत्ती किंवा अनुवाद किंवा भाषांतर असं म्हटले जाते. मॉडर्न म्हणजे काय, आधुनिक. प्रोज म्हणजे काय, लघुकथा. शॉर्टन लहान. बघा मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी म्हणजे काय, साहित्य. वर्क सच ॲज द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक, अँड द महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. आणि महाभारता एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. ह्या काय आहेत, आर के नारायण यांच्या काही उल्लेखनीय काय आहेत, साहित्य कृती आहेत. म्हणजेच मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स हे संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. रामायण हे काय आहेत, एक संक्षिप्त भारतीय महाकाव्य. आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य. या आर के नारायण यांच्या इतर काही काय आहेत, उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. And now last one, go take a look at them if you are interested म्हणजे काय, आवड. go take a look at them if you are interested. आवड असल्यास जरूर हे साहित्य, हे पुस्तक वाचा. म्हणजे वरील जे साहित्य आहेत, मालगुडी डेज, द गाईड, रामायण, महाभारत, हे जे काही साहित्यकृती आहे आर के नारायण यांची, तुम्हाला आवड असल्यास हे साहित्य जरूर वाचा. हे साहित्य वाचा. म्हणजे हे आर के नारायण यांचे जे उल्लेखनीय साहित्यकृती आहेत, त्या साहित्यकृतींविषयी जर तुम्हाला आवड असल्यास जरूर हे साहित्य वाचा. आणि असं आशय असलेलं बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण हे जे लेसन आहे, या लेसनविषयी आज आपण, हा जो आपला शेवटचा पॉईंट होता अबाउट द ऑथर, लेखकांविषयी, हा जो पॉईंट आहे, या पॉईंटविषयी आपण माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर आज आपलं जे हे 2.5 जे लेसन आहे, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण यांचं लेसन या ठिकाणी संपलेलं आहे. आणि याविषयी जर तुम्हाला तुमच्या मनात काही प्रॉब्लेम असतील, काही समस्या असतील, काही शंका असतील, तर त्या तुम्ही मला हमखास विचारू शकतात. आणि पुन्हा जर तुम्हाला हे जे लेसन आहे 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण नावाचं जे लेसन आहे, आणि या लेसनविषयी जर तुम्हाला आणखी संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील, तर यूट्यूबवर गोपाल खर्डे नावाचं जे चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत जेवढेही
आपण 1.1 to 2.5पर्यंत जेवढेही लेसन झालेले आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि पुन्हा त्यांचा तुम्हाला अभ्यास करता येईल. या ठिकाणी आज आपण थांबूया. काही शंका असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. थँक्यू.